नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोरेगाव हिंद केसरी मैदान या ठिकाणी उद्या पार पडणार आहे। या मैदानातील प्रमुख नंदींचे गट म्हणजे कोणता नंदी कोणत्या गटामध्ये जाणार त्यामध्ये पाहिलं तर आपला सर्वांचा लाडका विक्रमादित्य बकासूर असेल, त्यानंतर आपल्या बिंजोडचा बादशाह मथुर असेल, भुंगा असेल, नंतर पाहायला गेलं तर साखरवाडीचा बावऱ्या असेल, चटणी भाकरीचा राजा असेल, नंतर पाहिलं तर असे भरपूर असे महाराष्ट्रातील टॉपचे नंदींचे गट नंतर छत्रपती संभाजीनगरचा वंटुकपूर लखन असेल, मथुर असेल, कॉकटेल असेल, बुलेट असेल, बावऱ्या असेल, देवा असेल, हे कोणत्या कोणत्या गटामध्ये पळणार याची सविस्तर डिटेल आज व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं पाहायला गेलं तर जे आता लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात आले गटाचे ते म्हणजे देवदत्त मोरे DM या चॅनलवरती दाखवण्यात आले। त्यानंतर पाहायला गेलं तर दुसरं पाहायला गेलं तर ट्रॅव्हल विश्वा या चॅनलवरती देखील लाईव्ह गट या ठिकाणी धावण्यात आले आहेत। आता सगळ्यात पहिल्यांदा गट क्रमांक 1 मध्ये कोणकोणते धावणार आहेत तो म्हणजे गट क्रमांक 1 मध्ये पृथ्वीराज जाधव खुटवळ यांच्या नावाने या ठिकाणी त्यांची चिठ्ठी निघाली आहे। त्यामध्ये पाहायला गेलं तर त्यांचा बैजा किंवा किसना या ठिकाणी आपल्याला पळताना दिसणार आहे। त्यानंतर गट क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 6 वरती आपल्याला पाहायला गेलं तर खडकवासलाकरांची आपल्याला बुलेट हे आपल्याला पळताना दिसणार आहे। त्यानंतर गट क्रमांक 2 मध्ये तास क्रमांक 3 वरून आपल्याला साखरवाडीकरांचा बावऱ्या या ठिकाणी आपल्याला पळताना दिसणार आहे। त्याच्यानंतर पाहायला गेलं तर गट क्रमांक 2 तास क्रमांक 4 वरती चालू सीझनचा टॉपचे नंदी देखील या ठिकाणी आपल्याला पळताना दाखवणार आहे। ते म्हणजे टॉपचे नंदी कोणते ते देखील सांगणार आहे। त्यानंतर बघा टॉपचा नंदी पळणारा म्हणजे अमरावतीकरांचा देवा आपल्याला पळताना दिसेल। त्यानंतर विनायक शेठ लेंगरे यांच्या नावाने देखील या ठिकाणी गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 7 वरती या ठिकाणी त्यांची चिठ्ठी निघाले। त्यानंतर गट क्रमांक 19 मध्ये तास क्रमांक 3 वरती या ठिकाणी त्यांची चिठ्ठी निघाले। त्यानंतर गट क्रमांक 23 मध्ये गट क्रमांक 5 वरती देखील त्यांची चिठ्ठी निघाले। त्यानंतर गट क्रमांक 6 मध्ये तास क्रमांक 3 वरून कळंबीचा शंभू म्हणजे उमेश शेठ हरपळे यांचा कळंबीकरांचा शंभू या ठिकाणी आपल्याला पळताना दिसणार आहे। त्यानंतर गट क्रमांक 7 वरून तास क्रमांक 2 वरून त्यावरती आपल्याला आजीशेठ कारुंडेकरांचा चिक्या या ठिकाणी आणबानशान चिक्या आपल्याला पळताना दिसणार आहे। गट क्रमांक 8 मध्ये तास क्रमांक 5 वरती आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं कॉकटेल या ठिकाणी आपल्याला सुंदर कॉकटेल उर्फ सुंदर आपल्याला पळताना दिसणार आहे। दुसरी चिठ्ठी देखील त्याची गट क्रमांक 20 मध्ये तास क्रमांक 8 वरती या ठिकाणी निघालेला आहे। त्यामध्ये आपल्याला छोटा कॉकटेल देखील पळताना दिसू शकतो। त्याच्यानंतर सासवडकरांच्या बादलचे सुद्धा या ठिकाणी 2 चिठ्ठ्या या ठिकाणी निघालेत ते म्हणजे गट क्रमांक आपल्याला तास क्रमांक 8 वरून पळताना दिसू शकतो। त्याच्यानंतर मित्रांनो पाहायला गेलं तर सरकार नावाचे देखील या ठिकाणी चिठ्ठी निघाले ते म्हणजे गट क्रमांक 9 वरती तास क्रमांक 4 वरती दुसरी चिठ्ठी या ठिकाणी निघाले। त्यानंतर गट क्रमांक 27 मध्ये तास क्रमांक 5 वरती या ठिकाणी गटामध्ये कोणत्याही दावणीतला या ठिकाणी 10 सरकारच्या दावणीतला नंदी या ठिकाणी पळताना दिसू शकतो। त्यानंतर सप्त हिंदी केसरी बॉस नक्की कोणत्या गटात पळणार ते देखील सांगणार आहे म्हणजे सुभाषदादा मांगडे यांचा हॉटेल कात्रज यांचा पाहायला गेलं तर बॉस या ठिकाणी निसर्ग गार्डन कात्रज यांचा बॉस नेमकं कोणत्या गटामध्ये पळणार आहे तर तुम्हाला 27 मध्ये गट क्रमांक 27 मध्ये तास क्रमांक 7 वरती सुभाष तात्या मांगडे यांच्या नावाने या ठिकाणी चिठ्ठी निघाले। त्यानंतर या गटात आपल्याला सुंदर उर्फ बॉस पळताना दिसू शकतो, त्यांच्या दावणीचा दुसरा सुद्धा नंदी पळताना दिसू शकतो। त्याच्यानंतर पाहायला गेलं तर ज्याला साताऱ्याचं हरिण समजलं जातं ते म्हणजे साताऱ्याची आणबानशान एक्सप्रेस सातारा एक्सप्रेस बलमा नक्की कोणत्या गटात पळणार तर मित्रांनो सातारा एक्सप्रेस बलमा तुम्हाला गटात पळताना दिसणार आहे। गट क्रमांक 20 मध्ये तास क्रमांक 9 वरती या ठिकाणी चिठ्ठी निघाले। या गटामध्ये आपल्याला बलमा पळताना दिसू शकतो। त्याच्यानंतर पाहायला गेलं तर मुंबईची शॉटगन म्हणून या ठिकाणी समजलं जातं तो म्हणजे मेहरबान म्हणजे दीपक शेठ पाटील कानाशेठ पाटील यांचा मेहरबान सुद्धा या ठिकाणी कधी म्हणजे कोणत्या गटामध्ये निघाले त्याची चिठ्ठी तर तो सुद्धा या ठिकाणी मैदानासाठी सज्ज झाले आहे, त्याची चिठ्ठीसुद्धा या ठिकाणी कडे निघाले ते म्हणजे गट क्रमांक कोणत्या गटात तर गट क्रमांक 29 मध्ये तास क्रमांक 4 वरती या ठिकाणी चिठ्ठी निघाले। त्यानंतर गट क्रमांक 29 मध्ये तास क्रमांक 4 वरून चिठ्ठी निघाले। या आपल्याला पाहायला गेलं तर सर्वांचा लडका विक्रमादित्य बकासूर ज्या बैलानं बैलगाडी क्षेत्रात राज्य केलं तो म्हणजे विक्रमादित्य बकासूर। त्याच्यानंतर बकासूर आणि पाहायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं बकासूरची देखील अपडेट आपण चॅनलवरती देत असतो। त्यानंतर गट क्रमांक 29 मध्ये तास क्रमांक 4 वरती बकासूर आणि गट क्रमांक 35 मध्ये तास क्रमांक 7 वरून या ठिकाणी आपल्याला बैलगाडी क्षेत्रातला बिंजोडचा बादशाह म्हणजे 300+ या ठिकाणी गुलालचा म्हणजे मानकरी असलेला तो म्हणजे आपला रणवीर राहुलभाई पाटील यांचा मथुर आणि त्याच्यासोबत मिलिंद शेठ पाटील यांचा पाहायला गेलं तर मैदानात करणार दंगा तो म्हणजे भुंगा आपल्याला या ठिकाणी पळताना दिसू शकतो। त्यानंतर ही अपडेट आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब देखील करा आणि दुसऱ्या लोकांसोबत तुम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।